जोरदार तालियां। और ये तुलसी का पौधा जिसमें दिया जा रहा है वो जलपर्णी द्वारा निर्मित वो वस्तु है, वो हस्तशिल्प है। मुख्य अभियंता और मैं राजकुमार मेश्राम जी से अनुरोध करूंगा कि मंच पे विराजमान नागपूर मधल्या सर्व लोकांना 79th जे आपलं स्वातंत्र्य दिन आहे त्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी ज्या असंख्य अशा स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्रचंड बलिदानातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। तसंच असंख्य जे आपले शूर सैनिक पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी यांनी प्रसंगी प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य राखण्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो। जसं आपल्याला आता अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की हा जो आपला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने जे आपल्याला राज्य शासन किंवा केंद्र शासनाने जे निर्देश दिलेले होते आणि आपण गेले 2-3 वर्ष झाले हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा हा जो आपला उपक्रम राबवतो त्या उपक्रमासाठी यावेळेस महानगरपालिकेमार्फत 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते आणि आपल्या अधिकारी कर्मचारी आणि नागपूरच्या सर्व लोकांनी या उपक्रमाला खूप भरभरून असा जो सहभाग दिला त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला त्याच्यासाठी खरोखरच मी जनतेचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या एक महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमामध्ये नागपूर शहराने याच्यामध्ये असं एक चांगलं योगदान दिलं याबद्दल मला खरोखरच संतोष वाटतो। विविध उपक्रम जे आहे ते राबवण्यात येणार आहे त्यातले काही उपक्रम म्हणजे नागरिकांपर्यंत एक चांगला मेसेज घेऊन जाणे किंवा आपली संस्था जी आहे ती बळकट करणे। महानगरपालिकेने आतापर्यंत शहराच्या विकासासाठी जे काही काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांना महानगरपालिकेकडून जे सेवा सुविधा अपेक्षित असतात त्या अधिक इम्प्रूव्ह करणे या सर्व उपक्रमांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे आणि मला खात्री आहे की सर्व आमचे अधिकारी कर्मचारी विशेष प्रयत्न करून हा जो आपले विविध उपक्रम आपण 75व्या वर्षाच्या निमित्ताने आपल्या स्थापनेच्या आयोजित करणार आहोत किंवा राबवणार आहोत त्याच्यामध्ये चांगले योगदान देतील। देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा देशाने नेहमीच खूप चांगलं योगदान दिलेलं आहे। आजही आपल्या शहराची आपल्या देशाची जी आपली एक अर्थव्यवस्था आहे की आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जातो आहोत आणि ते ड्रीम अचीव करण्यासाठी
येत्या नजीकच्या 2-4 वर्षाच्या कालावधीमध्ये ते आपण अचीव्ह करणार आहोत. ते अचीव्ह करण्यासाठी नागपूर शहराचं कॉन्ट्रीब्युशन हे अतिशय महत्वाचं असणार आहे. नेहमीच महत्वाचा वाटा राहिलेला आहे. अगदी पायाभूत सुविधांचा विकास असेल शहरातल्या, म्हणजे विविध आपले प्रदूषण निर्मूलनाचे प्रकल्प असतील, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प असेल, पोरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आहे, विविध रस्ते, ब्रिजेस, इतर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचे ज्या उपक्रम आहे ते शासनाबरोबरच महानगरपालिका सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवून आपल्या शहराला एक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अव्वल दर्जाचं शहर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सर्व्हिसेस, या सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी म्हणून महानगरपालिका प्रयत्न करत आहे. मग ते वेगवेगळ्या प्रोसेसेसचं जे सुलभीकरण असेल ते करणं किंवा या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणं, यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत. आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा, शिक्षण, उत्तम गार्डन्स उपलब्ध करून देणे, स्वच्छतेविषयक चांगल्या सुविधा पुरवणे, अग्निशमन दल यांच्या मार्फत ज्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस असतात त्या पुरवणे, यासाठी विविध विभागांना आपण अधिक सक्षम करून अधिक चांगल्या पद्धतीने प्रॉम्प्टली आणि लोकाभिमुख अशा पद्धतीने या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढलेली आहे. शहराची जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक व्याप्ती जी आहे ती सुद्धा जी डेव्हलपमेंट झालेला एरिया आहे तो वाढतो आहे. तर आपल्याला या सुविधा जर लोकांना त्यांच्या अपेक्षित पद्धतीने जर आपल्याला पुरवायच्या असेल तर आपल्याला आपली संस्था बळकट करणं देखील अतिशय महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. अनेक वर्षापासून आपल्याकडे जी कायमस्वरूपी अशी भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती ती आपण गेल्या वर्षामध्ये राबवलेली आहे आणि जवळजवळ 245 एवढ्या पोस्टसाठी आपली भरती प्रक्रिया जी आहे ती राबवून झाली आहे. त्यातले काही जण त्या रुजू व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर ट्रान्सपरन्सी येण्यासाठी आणि नागरिकांना आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते कुठे आहे हे व्यवस्थित तपासता यावं यासाठी ज्या ई ऑफिसची सुविधा आहे ती सुद्धा आपण आता राबवण्याचा निश्चय केलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे 100 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता तिच्यामध्ये आपली कार्यालय अधिक चांगले आणि लोकांसाठी अधिक ते नागरिकांना तिथे येणं व्यवस्थित असावं, तिथे आवश्यक सेवा सुविधा असाव्या, प्रॉम्प्टली आपण काम करावं याच्यासाठी जे काही आपल्याला निर्देश दिले गेले होते त्याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेने चांगलं काम केलेलं आहे. आणि इथून पुढे देखील जे आता 150 दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा जो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण योग्य रीतीने त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहोत आणि अतिशय एक एफिशियंट ऑर्गनायझेशन, ट्रान्सपरंट, एफिशियंट आणि प्रॉम्प्टली जी हे करते, रिस्पॉन्ड करते अशा पद्धतीचे ऑर्गनायझेशन बनण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्वाचा ग्रोथ इंजिन बनेल असा देखील आपण या दिवशी दृढनिश्चय करूया. मी पुन्हा एकदा इथे सर्वजण जे उपस्थित झालेले आहेत त्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.